सख्यांचा हो हो हो, सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अत्यंत आपला विशेष असा भाग आहे, कारण आजच्या भागामध्ये आपल्याबरोबर आहेत सगळ्या सैनिक पत्नी. मला असं आवर्जून सांगावं असं वाटते की ह्या सगळ्या ताया, या सगळ्या सैनिक पत्नी आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असतात. म्हणजे मुलं आली, संसार आला, सासू सासरे आले, पण त्यांचा अर्धाधिक वेळ ह्या विचारांमध्ये असतो की हे काय करत असतील, हे आज कुठे असतील, आज त्यांच्या डोक्यामध्ये काय असेल, आज त्यांचा फोन का नाही आला. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतात आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून त्यांना त्यांच्या स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून हा सोहळा सख्यांचा कार्यक्रम आज खास त्यांच्यासाठी म्हणून साजरा करतोय. ताईंनो, तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो सोहळा सख्यांचा या कार्यक्रमासाठी. आणि मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा हा भाग तितकाच खूप मजेशीर करणार, यात शंकाच नाही आहेत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण आपला पहिला खेळ सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. अत्यंत सोपं वाक्य असं आहे, नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. ठीक आहे, हे वाक्य पटापटा बोलून दाखवायचं आहे. हा ताई, तुमचं नाव सांगा. मी सौ गीता दिलीप धावडे. गीता ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला 25 वर्ष झालेले आहे. 25 वर्ष झालेली आहेत. आणि माहेर कुठलं? इचलकरंजी. इचलकरंजी. आणि सासर? सातारा. सातारा. भाऊजी काय करतात? ते कोर्टात आहेत, क्लार्क. कोर्टात क्लार्क आहेत. वा, व्हेरी गुड. आणि मी सुद्धा कलाकार आहे, रांगोळ्या वगैरे काढते, पाककलेची आवड आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न म्हणायला हरकत नाही. मंगळागौरीच्या खेळामध्ये आम्ही दुबईपर्यंत जाऊन संपन्न. हो हो, भाऊजींनी नशीबच काढले. संपन्न बायको घरात आणलेली आहे. जागृती महिला मंडळ आहे, जो आम्ही 25 वर्ष झाले खेळ खेळतोय आणि आम्ही दुबईपर्यंत हा खेळ खेळून आलेलो आहे. पण मंगळागौरीमध्ये एक ते हे असतं ना, ते काय म्हणतात त्याला, ते माझ्या सुनेला तुम्ही हे असं त्याला काय म्हणतात? पकवा. 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 तर ते पकवा पद्धतीने हे वाक्य बोलवायचे. अय्यो. नाना नाना महान मामा लहान, हे वाक्य त्या पद्धतीने बोलून दाखवायचं. नाना लहान मामा मान. नाना लहान मामा मान. नाना लहान मामा मान. नाना मान मान नाना. नाना लहान मामा मान. 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 तुम्हाला पण क्या बात आहे, इथं जोरदार टाळ झाले पाहिजे. ताई, तुमचं नाव सांगा. माझे नाव सौ रुपाली धनंजय शिंदे. रुपाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 17 वर्ष झाले. 17 वर्ष. आणि भाऊजी कुठल्या ह्याच्या बटालियनमध्ये किंवा? 22 मराठाला होते क्लर्क म्हणून. 22 मराठाला ते क्लर्क. आता रिटायर झाले. आता रिटायर झाले. 17.5 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेत. कसं काय झालं, म्हणजे बघण्याचा कार्यक्रम वगैरे कधी झाला, कुठे झाला? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे माहेरीच. तुम्हाला म्हणजे तेव्हा माहिती होतं की हे अहो जे आहे ते आपले फौजेमध्ये आहेत, सैनिक आहेत, हे माहिती होतं? माहिती होतं. आधी ठरवलं होतं पण एवढंच की येणार होते, पण त्या दिवशी आमच्या घरी कोणच नव्हतं. मी आणि माझी बहीणच होतो. काय झालं मग घरात? तुम्ही दोघीच? आम्ही दोघीच होतो. आणि मग काय, कशी धावपळ झाली, कशी धावपळ झाली? म्हणजे तसं खूप म्हणजे असं घाबरल्यागत झालं, कारण घरात मोठं माणूस कोण नाही किंवा आई वगैरे पण नव्हती आणि बहीण होती, ती पण माझ्यापेक्षा छोटी होती. त्यामुळं घरी कोण नसल्यामुळं म्हणजे कॅज्युअली आम्ही म्हणजे जसं असं कोण पाहुणे आल्यानंतर कसं भेटतो, चहा वगैरे देतो, चहा पाणी करूनच हे झालं. आणि नंतर बाकीची बैठक वगैरे मग नंतर केली. आता हे जे वाक्य आहे, हा नाना महान मामा लहान, हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. रेडी? 1 2 3. हा. नाना महान नाना लहान. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना महान मामा लहान. नाना एवढंच करायचं आपण? लहान. वेगळी स्टेप नाही अजून? वेगळी स्टेप एखादी? नाना महान मामा लहान. नाना महान मामा साधारण तीच आहे. लहान. हा, हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सीमा शंकर पवार. पवार तुम्ही? क्या बात आहे, टाळी द्या. या बात आहे. पवार. अरे आता सोळ कल्ला करणार आहेत या ताई. सोळ परफॉर्मन्स करणार आहेत बघा आता तुम्ही. हा, सीमा ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 18 वर्ष. 18 वर्ष झालेली आहेत. भाऊजी कुठे आहेत? बटालियनमध्ये. कुठल्या बटालियनमध्ये होते? सिग्नलमध्ये होते ते. कसं झालं बघण्याचा कार्यक्रम वगैरे? घरीच झाला? हां. घरीच झाला ना?
तर आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. नाना महान मामा लहान, नाना महान नाना लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान. क्या बात आहे, जोरदार आहे. ताई तुमचं नाव सांगा. कांचन विलास कुंभार. कांचन ताई. किती वर्ष झाली ताई? 27 वर्ष, 28 सुरू आहे. आणि भाऊजी कुठल्या? मिलिटरी पोलीस होते ते. मिलिटरी पोलीस. वा वा वा, व्हेरी आणि आता मुलगा पण आहे, 5 वर्ष झालं आर्टिलरीमध्ये आहे. अच्छा, आर्टिलरीमध्ये आहे. जम्मू काश्मीरला आहे. आर पोस्टिंग आहे त्याची आता. किती, क्या बात आहे. मग भाऊजी आता रिटायर्ड? हो झालेत की, आता 17 वर्ष झाली रिटायरमेंट होऊन. रिटायरमेंट होऊन 17 वर्ष झाली. आता मुलगा झाले 5 वर्ष झाले मुलाला. 5 वर्ष झाले. वा वा, खूप कसं वाटते आज? खूप छान. म्हणजे आपले अहो पण आर्मीमध्ये होते, आज आपला माझा मुलगा पण. अभिमान वाटतो. अभिमान वाटतो. असा फोन जेव्हा येतो तिकडनं जम्मूवर त्याचा फोन येतो फोन, पण भीती पण वाटते तेवढीच की बाबा काय म्हणजे एक RR मध्ये पोस्टिंग असल्यामुळे खूप दडपण वाटतं, काय होतंय काय नाही. म्हणजे आहे नाताने खूपच म्हणजे भीती खूप असते. पण तो म्हणतो आई काय काळजी करू नको, मी सुखरूप आहे, मी माझं संरक्षण करू शकतो. पण ते त्यातनं पण आईचं मन असतं, थांबत नाही, काय ना काहीतरी असं वाईट विचार येतात. असं वाटतं की तो सुखरूप असला म्हणजे बाद झालं, दुसरं काही नाही. प्रत्येक दिवस हा विचार डोक्यामध्ये आपल्या. खूप 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 नाही, तो नक्कीच तिथे सुखरूप असणार आहे. आणि तो देशासाठी तो जो काही आपलं काम करतोय आणि खरंच अगदी त्याला सुद्धा सलाम. आणि ताई हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही न चुकता स्पष्टपणे सुसरळ सलग 15 वेळा बोलून दाखवायचं. पटापटा. नाही होणार ना. हा हो, पटापटा. रेडी? 1 2 3. नाना महान मामा लहान, 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 नाना महान मामा लहान. चला, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. सौ कविता लालचंद कुंभार. कविता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 31 वर्ष. माहेर कुठलं? करंजी. हो. करंजी सातारा. करंजी सातारा. आणि सासर? मालगाव. सासर मालगाव. व्हेरी गुड. ताई आता हे जे वाक्य आहे हे वाक्य हसत बोलायचे तुम्ही. पण ते हसणं म्हणजे कसं पाहिजे माहिती आहे का? असं हसणं पाहिजे. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान. हरकत नाही, एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेल्या त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. आणि त्या ताई आहेत, ताई तुम्ही इकडे या. हे घ्या. आणि सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. आणि खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तरी सुद्धा पहिला नियम सांगतो. खेळ संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचं आहे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस, आणि जी अंतिम विजेती ताई असेल तिला अर्थातच बक्षीस आहे. चला त्यासाठी म्युझिक प्लीज. काय ग सखू, 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 काय ग सखू. असं नाही करायचं. चला पटकन खा. व्हेरी गुड. या. इतक्या बाजाराला माझे मासोलीला मी झिली देणार नाही. तू कितीही तांढव कितीही सांग मी बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझी मासोलीचा आवरा चिकवणार नाही. हो हैया हो हैया. पॉपुलेट बोंबील गोली खुशी येऊनशी आयलो ताजी खायची. मावरत या नाही भेटावची मग गन्नाला भाव करतस. पटकन. व्हेरी गुड. लोक पुढे आहे. इथे आहे पुढे. व्हेरी गुड. एकच खुर्ची मध्ये आहे. काय कसं आहे? एकच खुर्ची मध्ये कसं आहे? काय आहेत 5 आणि टाळ्या आहेत 5.
अरे आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. आता बघूया आता कुठली ताई पटकवते खुर्ची. पडत्यासाठी पडत्यासाठी. आईची सनई लय पॉवरफुल आहे. नाद करायचा नाही. कुठं करतोय तुम्हीच करताय. क्या बात आहे. म्युझिक प्लीज. सोने का मेरा ताजदार उससे भी कहीं बड़ा ए हल्लो बेचैन हाँ वो कातिल हूँ मैं जिसने नजरों के बार से मार डाला फिर भी सलाह आणि खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. खूप सुंदर. आणि मुळात तुम्ही खूप छान नृत्यही सादर करत होतात. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. आपण जो नेहमी चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आपण जो सादर करत असतो त्या भागाऐवजी आज आपण एक वेगळा असा भाग इथे सादर करणार आहोत. आणि आमच्यासाठी खरं तर माझ्यासाठी म्हणा ही अत्यंत अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे खरं तर की आज आपल्याबरोबर इथे 2 ताया इथे उपस्थित आहेत ज्यांना वीरपत्नी म्हणून हा बहुमान मिळालेला आहे. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत त्यांच्या या प्रवासाबद्दल आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी मी ह्या ताईंशी काही चर्चा करणार आहे. सगळ्यात आधी मी ह्या ताईंशी मी बोलणार आहे. ताई तुमचं नाव सांगा. मी वीरपत्नी पुष्पलता काशीनाथ मोरे. पुष्पलता ताई, मला एकंदरीत तुमच्या या सगळ्या प्रवासाबद्दल हे जाणून घ्यायचं आहे की आपल्याला माहीत होतं की ज्या माणसाबरोबर आपण लग्न करणार आहोत तो एक फौजी आहे आणि त्यांच्यासाठी खरं तर पहिला आपला देश असतो. अशा माणसाबरोबर जेव्हा तुम्ही ठरवलं की लग्न करायचं आहे काय त्यावेळेला तुम्ही विचार केला होता, काय मनामध्ये होतं तुमची? खरं सांगायचं झालं तर माझं लग्न म्हणजे अरेंज मॅरेजच. जस्ट आईवडिलांनी असं स्थळ आलं तर हे माझे मिस्टर CRPFमध्ये होते. 116 बटालियनला होते आणि ते मला बघायला साधारण मुंबईला आले. मग तिथं आईवडिलांनी ते लग्न माझं ठरवलं म्हणजे की 97ला लग्न झालं, 98ला मला मुलगा झाला. आता माझा मुलगा 26 वर्षाचा आहे आणि 99ला माझे मिस्टर शहीद झाले. तर आमच्या दोघांचा एकंदरीत जर प्रवास म्हटला तर एकसाथ राहण्याचा तर तो आमचा ते 11 ते 12 महिन्याचाच. 11 ते 12 महिने? हां, फक्त 11 ते 12 महिन्याचाच. आणि जेव्हा माझे मिस्टर शहीद झाले त्यावेळेला माझा मुलगा फक्त 11 महिन्यांचाच होता. त्यांची म्हणजे अशी कंडिशन होते शहीद झाले तेव्हा की म्हणजे ते बॉम्बस्फोटमध्ये गाडी उडवली होती. म्हणजे जेव्हा बॉडी आणली तेव्हा तर आम्ही ओळखू पण शकलो नाही की गावा म्हणजे हात नव्हते, पायी नव्हते. म्हणजे आसाममध्ये झालं होतं. आसाममध्ये? हां. तर उल्फाचे जे अतिरेकी होते ते उल्फाच्या अतिरेक्यांनी खाली बॉम्ब ठेवलेला होता जमिनीमध्ये गाडून आणि तो बरोबर गाडी तिथं गेली की खालून ती उडवली. ती गाडी हे झाले, त्याच्यामध्ये 7 जवान शहीद झाले, त्याच्यामध्ये माझे मिस्टर होते. ते 26 वर्षानंतर आज तुम्हाला कसं फील होते किंवा कसं वाटते की एक वीरपत्नी म्हणून तुम्हाला हा जो बहुमान मिळतो? वीरपत्नी म्हणून जो बहुमान होतो त्याच्याबद्दल तर खूपच अभिमान वाटतो. ताई एक फक्त माफ करा पण तो एक प्रसंग आम्हाला म्हणजे जाणून घ्यायचं आहे अशासाठी की जेव्हा तुम्हाला कळलं की सर शहीद झालेत आणि त्यांचं जेव्हा पार्थिव जेव्हा आणलं गेलं तेव्हा काय ती सगळी परिस्थिती होती आणि काय त्यावेळेला तुमचं सगळं असं मनामध्ये चाललं होतं? माझ्या मिस्टरांचा फोन मला साधारण यायचा. त्या दिवशी मला काही त्यांचा फोन आला नाही. मी लावत होती तरी पण लागला नाही. असं लाईडलाईनच्या फोनवर यायचा. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता झालं होतं आणि मी रविवारी फोनची वाट बघत होते की फोन का आला नाही, फोन का आला नाही दिवसभर. सोमवारी ह्यांचे मित्र CRP वालीमध्येच होते ते, तर ते एकदम दरवाज्यात दिसले. तर मी म्हटलं भाऊ तुम्ही का आले? तर ते म्हटले अगं काही नाही, तुझी सासू आजारी आहे जास्त तर आपल्याला जायचं आहे गावाला.
तर म्हटलं सासू वगैरे तर तुम्ही काय याल ना, गावातलं कोणतरी वगैरे येईल आहे असं. माझ्या असे खूप प्रश्न पडायला लागले डोक्यामध्ये. तर म्हणे नाही चल आवर, मुलाला घ्यानी चल गाडी वगैरे. त्यांचे मामा मामी पण बाहेर असे उभे राहिले होते, खूप रडत होते खूपच. मला काय कळे ना म्हणजे की नक्की झालं आहे काय. आणि मी अगोदरच टेन्शनमध्ये होते की ह्यांचा फोन आला नाही. मी फोनची वाट बघत होते की फोन का आला नाही, फोन का आला नाही. मग गेलो रस्त्यात सगळे म्हणत होते इथं आली बॉडी, तिथं आली बॉडी. मग तेव्हा मला म्हणजे थोडंसं हे झालं. मग ते माझ्या पायाखालची जी जमीन म्हणजे ते, पण त्यांची अशी कंडिशन होती की म्हणजे जे शहीद झाले होते ते बॉम्बस्फोटमध्ये झालेले होतं. त्यामुळं त्यांचे म्हणजे दोन्ही हात नव्हते, पाय नव्हते. आणि हा मी तर जो बघितला ना तो एवढाच भाव उघडला होता ते पेटीमध्ये. तर हा जो डोळा आहे ना तो असा पूर्ण बाहेर पडलेला होता. म्हणजे ते बघूनच इतकं हे झालेलं की म्हणजे शरीराचे काय वेदना त्यांना झाल्या असतील, कसं सहन केलं असेल याचं म्हणजे मी आज पण मला ते आठवून झोप नाही लागत. कधी कधी तेच आठवतं की कसं सहन केलं असेल. ताई, कल्पना केली किंवा नुसता ते विचार जरी केला तरी पण खरं तर खूप वेदनादायी आहेत ह्या सगळ्या तर गोष्टी. पण तितकाच अभिमानसुद्धा आहे, गर्वसुद्धा आहे की आज सर शहीद असले तरी पण आज त्यांच्या वीरपत्नीबरोबर आम्ही हातचा हा भाग करतो आहे. हा आमच्यासाठी फार गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुमच्या मुलाच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खरंच खूप खूप शुभेच्छा आणि त्याचं पण खरंच खूप कौतुक आणि अभिनंदन. हां ताई, तुमचं नाव सांगा. मी वीरपत्नी वैशाली रवींद्र धनावडे. माझं गाव मोहाट, तालुका जावली. माहेर तुमचं? माहेर कुसुंबी, तिथंच 5 किलोमीटरवरती आहे. अच्छा. हो. आणि सासर? सासर मोहाट म्हणून गाव आहे, मोहाट, मेढ्याच्या तिथे. अच्छा. हो सर. काय ताई तुम्ही एकंदरीत ह्या सगळ्या प्रवासाबद्दल सांगा आणि सरांच्या शहीद होण्याबद्दलचा सगळा तो प्रसंग तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे खरं तर ह्या सगळ्या गोष्टी. 2017ला माझ्या मिस्टरांचे शहीद झाले. गणपती बसले होते आदल्या दिवशी. 12-12:30 वाजले तरी आम्ही बोलतोय फोनवरती संध्याकाळी. कसं काय झालं, कसं विचारतात मला की गणपती कसे बसले, कसा कार्यक्रम झाला किंवा काय. आणि त्यावेळेला ते कुठे होते? ते जम्मू काश्मीर पुलवामामध्ये होते. पुलवामा? हो. आणि पोलीस वसाहतीवरती हल्ला झाला होता आतंकवाद्यांचा. 3 आतंकवादी घुसले होते बिल्डिंगमध्ये, जी पोलिसांची कुटुंब राहत होती तिथं घुसलेले आहेत. आपले कमांडर होते, 182 बटालियनमध्ये होते, CRPFमध्ये QRT टीममध्ये होते ते. म्हणजे असं कोणताही हल्ला झाला तर पहिल्यांदा ह्यांचीच टीम जायची तिथे की कोणतीही कारवाई करायला किंवा काहीच हे आतंकवाद्यांना पकडायला. पूर्ण 32 का 36 कुटुंब होती त्या वसाहतीमध्ये. तर माझ्या मिस्टरांनी पूर्ण 18 कुटुंबांना व्यवस्थित बाहेर काढलं. त्याच्याबद्दल त्यांना शौर्यचक्र भेटले. आपण ही मग त्या संध्याकाळी तुमच्याशी बोलणं हो, झालं? बोलत होते संध्याकाळी. आणि ती घटना कधी घडली? सकाळी पहाटे 2 वाजल्यापासूनच चाललेलं त्यांचं, पण आम्हाला काय माहिती इकडे काय होतंय ते. आणि आम्ही गावी असल्यामुळे काय TV पण एवढे नसते गावाला. यांना मी सकाळी फोन करते तरी उचलतच नव्हते फोन अजिबातच. की का मी सासूबाईंना पण म्हणते की आई आज का हो हे फोन उचलत नाही. तर मी एक फोन केला की लगेच मिस कॉल पडला की लगेच फोन करायचे. त्यांनी 18 कुटुंब बाहेर काढून त्यांच्याबरोबर त्यांना एक गोळी लागली, पाठवून गोळी मारली. ती कानाच्या तिथं लागली गोळी. आणि गोळी लागूनसुद्धा त्यांना हे केलं नाही त्यांनी, म्हणून त्यांनी परत आतंकवाद्यांनी गिरनाईट फेकलं त्यांच्यावरती. शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते माझे मिस्टर. त्या दिवशी संध्याकाळी का सकाळी माझ्या सासूबाईंच्या फोनवर फोन आला की असं असं झालं आहे म्हणून. पण मला घरी सांगितलंच नाही. घरी इतका गोंधळ, आई पण रडतात आमच्या, पण मला कळू दिलं नाही की हिला हे सांगावं की असं काय झालं आहे किंवा काय. मग मी फोन करत होती त्यांना. मला दुसऱ्या दिवशी सकाळी गणपती उचलल्यानंतर मला लक्षात आलं की असं झालं आहे म्हणून. तेव्हा मला म्हणजे तिथपासून काही आठवतच नव्हतं पुढच्या 8-10 दिवस की काय झालं आहे नक्की. ते सरांचा कधी पार्थिव वगैरे कधी? पार्थिव आलं रविवारी असं शनिवारी झालं असं. रविवारी संध्याकाळी 8-9 वाजता घरी आणलं पार्थिव. आणि रात्रीच हे पूर्ण अग्नी वगैरे रात्रीच दिली त्यांना. आणि तयास तुम्ही ते दोघेही आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि तुम्ही तुमच्याबद्दलची ही व्यथा, तुमचा हा एकंदरीत सगळा प्रवास, सरांचं शहीद होणं आहे याबद्दल तुम्ही जे काही सगळं बोललात त्याबद्दल एक नक्कीच मला इथे सांगावं असं वाटते की मला असं वाटतं की प्रत्येक समाजाने, प्रत्येक व्यक्तीने खरं तो मान सन्मान दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ही आपल्या जवानांसाठी श्रद्धांजली असेल. ताई, पण आज तुम्ही दोघेही इथे आलेला आहात, तुम्ही माहेरी आलेला आहात 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. तर हा भाऊ तुम्हाला असं जाऊ देणार नाही आहे. तुमचा तितकाच मान ठेवणार आहे, तितकाच सन्मान तुम्हाला करणार आहे. त्यासाठी तुमची ओटी भरली जाणार आहे.
मंडळी, आपण आजचा आपला हा भाग वीर पत्नींबरोबर आपण 16 सख्यांचा साजरा केलेला आहे आणि ही खरंच आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आणि सगळ्या ताया ज्या आपल्या या 16 सख्यांच्यामध्ये ज्या सहभागी झाल्या आहेत त्यांनीसुद्धा तितकीच धमाल आणि तितकीच मजा आणलेली आहे. आणि मला खूप छान वाटतं की जेव्हा ताई इथे येऊन स्वतःसाठी हा जो अर्धा तास स्वतःसाठी जगत असते, पण जाताना मात्र असं वाटत असतं की तिने जाऊ नये, थोडा वेळ थांबावं. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिकासुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.